माझं नाव मोहन एकनाथ सपकाळे, राहणार पिंपरी तालुका यावत जिल्हा जळगाव. मला आताच आदर्श पुरस्कार मिळाला आहे. पुणे येथे तिथं वितरण झालेलं आहे. तर त्यांच्या जायबाई साहेब त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळालेला आहे. बरं सर, आपल्याला एक आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हो. तर आपण या पुरस्कारासाठी निवड कशी झाली असेल, काय सांगाल? ते निवड आता जे अधिकारी लोक असतात आपल्या जिल्हा परिषदच्या म्हणा, पंचायत समितीच्या म्हणा, ते सर्वेक्षण करतात. प्रत्येक गावाला जाऊन त्यांना सर्वेक्षण केलं. जिल्हा परिषदचे जे अधिकारी लोक होते त्यांना सर्वेक्षण केलं. त्यांना सर्वेक्षण करून वरती पाठवलं. ते वरती पाठवून त्यांनी आमचं पिंपरी हे नाव घोषित केलं. म्हणजे त्यांनी स्थळ पाहणी वगैरे केली, तुमच्या विकास कामांची पूर्ण पाहणी केली, सर्वेक्षण केलं. हो. आणि ती त्याचा अहवाल वर पाठवला. त्याच्यानुसार निवड झाली. त्याच्यानुसार निवड झाली. वरिष्ठांनी तुमची निवड केलेली आहे. वरिष्ठांनी निवड केली. मला सांगाल की सर, एक आदर्श सरपंच पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. आपण आपल्या कालखंडामध्ये कोणकोणती विकास कामं केलेली आहेत? माझ्या कालखंडामध्ये मी पाणीपुरवठा योजना मंजूर केली. आपलं नियोजन समितीमधून 1 किलोमीटर रस्ता मंजूर केला, डांबरीकरण. 2 बंधारे बांधले नियोजन समितीमधून आणि काँक्रिटीकरण केलं. स्ट्रीट लाईट बसवली गावाच्या बाहेर. प्युअर ब्लॉक बसवले आणि एक बंधारा आपला एक गावाला संरक्षण भिंत बांधली होती आणि पाईपलाईन केली होती 15 हेक्टरमधून आणि गटार केली होती. म्हणजे बरीचशी आपण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कामं केलेली आहेत. हो. बरं, मला सांगाल की घरकुलाचा प्रश्न काय सांगा, घरकुलाच्या संदर्भात काय सांगा? घरकुलाच्या संदर्भामध्ये 2022-23 मध्ये मी 2600 घरकुल 1700 मंजूर केले होते. 1700 घरकुल. हो. गावाची लोकसंख्या किती असेल? गावाची लोकसंख्या 1500-1600 लोकसंख्या. बरं, मला सांगाल की सर, आता तुम्ही गावाचा सर्वांगीण विकास केलेला आहे, बरीचशी कामं केलेली आहेत. अजून काही अपूर्ण कामं असतील. अपूर्ण कामं कोणकोणती आहेत नेमकं? अपूर्ण काम अजून आहे. ते गावामध्ये कुठे असे खराब रस्ते आहेत, काँक्रिटीकरण बाकी आहे, प्युअर ब्लॉक बाकी आहे, असे बरेचसे कामं बाकी आहे. ते पूर्ण करायची अजूनपर्यंत इच्छा आहे. बरं, मला सांगितलं की सर, एक चांगल्या प्रकारे या माध्यमातूनच आपल्याला एक आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर याचं जे आता तुमचं आणखी पुढचं विजन म्हणजे की जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण करणार आहात. तर याचं श्रेय आपण कोणाला देणार? इथपर्यंत जे जाऊन पोहोचले, आपण प्रगती केलेली आहे, इथपर्यंत जी मजल मारली आहे, त्याचं श्रेय आपण कोणाला देणार? तसं श्रेय माझ्या गावच्या लोकांना देणार मी आणि त्यांनाच समर्पित करणार. आणि माझे जे मार्गदर्शक होते राजकारणामध्ये, चोपडे तालुक्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या माध्यमातून मी झडपी असो, नियोजन समिती असो, तिथून कामं मंजूर करून मी गावासाठी करत होतो. आणि गावाने आपल्याला बिनविरोध निवडून दिलं गावाने. म्हणून हा पुरस्कार तुम्ही गावाला समर्पित करणार? हो, गावाला समर्पित करणार. माझे जे सहकारी लोक होते, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, ग्रामसेवक ताई, ग्रामसेवक मॅडम आणि गावाची जे तरुण मंडळी होती, गावातले जे वरिष्ठ लोक होते, त्यांना मी समर्पित करतो. त्यांच्या त्यांचे आभार मानतो.